नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आजचा आपला 13वा दिवस. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंडेन्दुषुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावर दंडमंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाध्यापहा. सॉरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. विदुरजींना आता जास्तीत जास्त जे निरोप दिलेला असतो भगवंतानी, जे माहिती दिलेली असते, जे ज्ञान दिलेलं असतं ते मिळवण्याची घाई झालेली असते आणि मग ते त्याप्रमाणे यमुना काठी जिथं मैत्रेयींचा आश्रम असतो तिथं पोचतात आणि तिथं जाऊन ते त्यांना प्रश्न विचारतात, त्यांची सेवा करायला लागतात. कारण उद्धवांनी सांगितलेलं असतं तुम्ही आधी त्यांची सेवा करा आणि मग प्रसन्नतेने, म्हणजे त्यांना ते प्रसन्न असताना प्रश्न विचारून माहिती काढून घ्या. जसं सांगितलंय त्याप्रमाणे तो विदुरजी करतात. विदुरजींची एकूण जवळजवळ 36 वर्ष तीर्थयात्रा झाली. सोबत काहीही घेतलेलं नव्हतं. आपल्या एकूण जे काही आपण प्रवासाला जातो, तीर्थ क्षेत्र फिरायला जातो, त्याच्यात याद्या बघितल्या, आपलं सगळं बघितलं की हे आश्चर्य वाटतं. काहीही सोबत नाही. मनसोक्त विहार, मनसोक्त ईशस्मरण, हवं तितके दिवस म्हणजे त्या तीर्थात राहायचं, त्या तीर्थाचं पूर्ण आस्वाद घ्यायचा. की जोपर्यंत काहीतरी अनुभूती येत नाही, त्याचं महात्म्य कळत नाही, तोपर्यंत त्या तीर्थात राहायचं. असं करत त्यांनी जवळजवळ 36 वर्ष तीर्थयात्रा केल्याचा उल्लेख आहे. आणि मग साधू स्वभाव विदुरजी जेव्हा ते प्रसन्न असतात, मैत्रेयी, तेव्हा त्यांना विचारतात, भगवन, संसारात सर्वच लोक सुखासाठी कर्म करतात, पण त्यांना सुख प्राप्त होत नाही. म्हणजे असं आहे की क्षणिक सुख प्राप्तही होतं, पण त्या पाठोपाठ प्रचंड दुःख असतं. ती दुःख त्यांची वाढतातच. तरी ह्याविषयी उचित काय ते मला कृपा करून सांगा. किंवा जे लोक दुर्भाग्यवश भगवान श्रीकृष्णास विन्मुख आहेत, अधर्मपरायण आहेत, त्यांच्यावर कृपा करण्यासाठी आपल्यासारखे भाग्यवान या संसारात आलेले आहात. हे साधू शिरोमणी, आपण मला त्या शांतीप्रद मार्गाचा उपदेश करा की ज्यामुळे साधना आराधना करण्याने भगवंताची प्राप्ती होते, त्याची भक्ती हृदयामध्ये भरून येते, ते स्वतः हृदयात येऊन विराजमान होतात आणि असं सनातन धर्म जो काही आहे तो कृपा करून मला सांगा. खूप अत्यंत म्हणजे एक व्यवस्थितपणाने त्यांनी जो प्रश्न विचारलाय त्याच्यावर प्रसन्नपणे आता मैत्रेय ऋषी सांगायला लागतात की द्विजर, त्या विश्वकर्त्या स्वयंभू नारायणाने आपल्या प्रजेचा स्वभाव, त्याची कर्म रूप, नामानुसार भेद व त्यानुसार रचना केली. भगवान, मी व्यासांच्या मुखातून उच्च नीच वर्णाचे धर्म तर अनेक वेळा ऐकले, पण आता एक मिनिट, हे ह्यांनाच म्हणतायत ना, मैत्रेयींनाच विदुरजी विचारतायत अजून एक प्रश्न की मला, मी छोट्या मोठ्या गोष्टी व्यासांकडनं ऐकल्या आहेत, पण मला सविस्तर जे अन्य स्वल्प सुखदायक धर्माने माझे मन म्हणजे उबगले ते शांत करा. त्या श्रीहरीच्या गुणानुवादाने नक्की ते तृप्त होईल. आणि जिथं श्रीहरीनीच सांगितलेलं ज्ञान तुम्ही मला सांगणार आहे तिथं तर नक्की होईलच होईल. त्यांचे महात्म्य तर नारदादी पण गातात, ते किती अद्भुत असेल. भगवन,
आपले मुनिवर कृष्ण द्वैपायनांनी पण भगवंताच्या गुणांचे वर्णन करण्यासाठीच महाभारताची रचना केली. अर्थात महाभारत भक्तिपूर्ण नाही म्हणून त्याच्यात ती त्रुटी आढळली आणि मग पुन्हा भागवताची रचना केली आहे. त्यात पण विषय सुखाचा उल्लेख करत माणसाच्या बुद्धीला भगवंताच्या कथांकडे लावण्याचा प्रयत्न केला. भगवत कथेची रुची श्रद्धाळू पुरुषाच्या हृदयात जर वाढू लागली तर अन्य विषयांपासून तो आपोआप विरक्त होतो. म्हणजे भागवतात ही गोष्ट आवर्जून सांगितली जाते की विरक्तीसाठी काहीतरी करा, काहीतरी साधन सांगा, असा आग्रह धरायचा नाही, कुठल्या साधनाच्या मागे लागायचं नाही. त्यापेक्षा सोप्यात सोपं की हरिकथा निरूपण, भागवत कथा याचं जर चिंतन मनन केलं तर आपोआपच त्याच्याशी संलग्न राहून घट्ट त्या कथेशी चिकटले जातो. बाकी कशाचंही स्मरण होत नाही आणि ती आलेली विरक्ती एक अलौकिक असते, अद्भुत असते. मैत्रेयजी, आपण दिनांवर कृपा करणारे आहात, तरी बोहरा किंवा भुंगा जसं फुलातील रस काढून घेतात त्याप्रमाणे लौकिक कथांमधून सारभूत असणारं परम कल्याणकारी जे आहे ते मला ऐकवा. आता शुकदेवजी हे परीक्षित राजाला सांगतायत की असे वेगवेगळे प्रश्न विचारून मैत्रेयजींना त्यांनी बोलतं केलं. तेव्हा विदुरजींनी जीवांच्या कल्याणासाठी केलेले प्रश्न ऐकून मैत्रेयजींनी त्यांची स्तुती आणि प्रशंसा केली आणि मग ते म्हणाले, साधू स्वभाव विदुरजी, आपण सर्व जीवांवर अत्यंत अनुग्रह करणारे आहात. ही खूप छान गोष्ट आहे. छान विचारलं. सगळ्यांच्यावर याचा परिणाम होणार आहे. प्रत्येक जीवाला आपल्या प्रश्नाचा उत्तर मिळणार आहे. प्रश्न तुमचे आहेत पण आहेत ते संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचे. आपले चित्त तर सदा भगवंतात लागलेलेच असते. तथापि त्यामुळे संसारात पण आपले सुयश पसरेल. आपण श्री व्यासजींचे औरस पुत्र आहात. त्यासाठी आपल्यालाही काही म्हणजे अवघड गोष्ट नाही, ते तुमचं उपजतच आहे. आपण प्रजेला दंड देणारे भगवान यमही आहात. म्हणजे मांडव्य ऋषींच्या शापाने त्याची गोष्ट त्यांना पूर्ण माहीत असते. शाप झाल्यामुळेच आपण व्यासांच्या ह्या वीर्यांपासून त्यांचे भाऊ विचित्रवर्याची भोगदासीच्या गर्भातून आपण उत्पत्ती झाली. सॉरी. आपण सर्वदा श्रीहरी चिंतनात असता. भगवंताचे प्रिय आहात. मी जगताची उत्पत्ती, स्थिती, लय यासाठी योगमायेद्वारा विस्तरित झालेली आणि त्या भगवंताच्या विभिन्न लीलांचे क्रमशः वर्णन करतो. आता ते ऐका. असा एक अभिप्राय देऊन त्यांना म्हणजे एक सूचना देऊन त्या कथान सुरू करतात. सृष्टी रचनेपूर्वी समस्त आत्म्यांचे आत्मा एक पूर्ण परमात्मा. काही द्रष्टा नव्हतं, तिथं दृश्य नव्हतं. अनेक वृत्तींच्या भेदामुळे अनेकदा जी आज दृष्टीस्पत्ती म्हणजे विभिन्नता ती नव्हती. तेच द्रष्टा होऊन म्हणजे काही दृश्य द्रष्टा काहीही दिसलं नाही, जे अद्वितीय रूपाने प्रकाशित होत होते अशा अवस्थेत स्वतःच असत समजून, वस्तुतः ते असत नव्हते पण जे होते ते भगवंतच होते आणि ते सर्वत्र विराजमान होते. त्यांचं ते सत असतमयच्या पलीकडलं रूप होतं. कालशक्तीने त्रिगुणमयी मायेचा क्षोभ त्यातून झाला. चिदाभास रूप बीज स्थापले त्यात. काळाच्या प्रेरणेने अव्यक्त मायेपासून महत्त्व झाले. अज्ञानाचा नाशक असल्यामुळे विज्ञान रूप आणि आपल्या सूक्ष्म रूपाने त्यात प्रपंचाची अभिव्यक्ती करणारा होता. चिदाभास गुण आणि काळाच्या अधीन अशा त्या महत्त्वाने भगवंताची दृष्टी पडल्यावर विश्वाच्या रचनेसाठी हे असे रूपांतर केले स्वतःचे विश्वामध्ये. थोडक्यात महत्त्वाला विकार झाल्यावर अहंकाराची उत्पत्ती झाली. मग अहंकार तेजस, सात्विक, राजस, तामस अशा 3 प्रकारचा अहम तत्व विकार झाल्याने वैकारिक मन आणि त्याच्या विषयांचे ज्ञान झाले. तेजस अहंकारापासून ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय झाली. आणि तामस
अहंकारापासून सूक्ष्म भूतांचे कारण शब्द तन्मात्र आणि त्यातून दृष्टांत रूपाने आत्म्याचा बोध करणारे आकाश उत्पन्न झाले. विदुरजी, ह्या आकाशादी भूतांमध्ये जे जे भूत नंतर नंतर उत्पन्न झाले ते क्रमशः आपले पूर्व भूतगण पण अनुगत आहेत हे आता समजले पाहिजे. अभिमानी, विकार, विक्षेप, चेतना, पदार्थात अहंता, ममता यांचा दृढ दुराग्रह असतो. अशांच्या शरीरात पण अंतर्यामी रूपाने असून भगवान ते आपल्या चरणारविंदाला म्हणजे सदैव हरेक जीवात अंतर्यामी रूपाने तेच स्थित आहेत हे पुन्हा पुन्हा अत्यंत विस्तृत असं आणि तात्विक पद्धतीचं निवेदन, हे ब्रह्मांड स्वरूप कसं आहे याचं पूर्ण विस्तृत निवेदन मैत्रेयजी करतात. त्यांच्या आणि मग सांगतात की आपण निर्विकार पुराण पुरुष अन्य कार्य व सर्गासहित देवतांचे अधिक कारण आहेत. हे त्या महत्त्वादी रूप आम्ही देवगण ज्या कार्यासाठी म्हणजे उत्पन्न झाले आहेत, देवगणांसहित सर्वजण, त्या सर्वांच्या संबंधी म्हणजे आपण काय समजायचं त्यांच्याबद्दल, तुम्हाला त्यांच्याबद्दल काय माहिती आहे का? मी तुला आता सांगतोय. आपल्यावर अनुग्रह करणारे एकमात्र भगवान आहेत म्हणून याचे ज्ञान मला झाले आणि ते तुला द्यायची कल्पना झाली. पुन्हा एकदा विराट पुरुषाचं, विराट शरीराच्या उत्पत्तीचा उल्लेख इथं दिलेला आहे. म्हणजे पूर्वी दोनदा आलेले दुसऱ्या स्कंदात, द्वितीय स्कंदात पण विराट पुरुषाच्या उल्लेख आलेला आहे. तृतीय स्कंदामध्ये पण विराट पुरुषाचा म्हणजे हे प्रचंड जे ब्रह्मांड आहेत, पंचमहाभूत, मन, बुद्धी, अहंकार, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, हे जे सगळं सांगितलेलं आहे त्या सगळ्याची माहिती मैत्रेयजी सांगतात. ते सर्वत्र व्यापून राहिलेलं आहे, चराचर व्यापक. त्याचं हात म्हणजे काय, पाय म्हणजे काय, मस्तक म्हणजे काय, पोट म्हणजे काय, ह्याचा अर्थात इतर वेळी द्विरुक्ती आली की व्याकरणाचा दोष म्हटला जातो, पण इथं विराट पुरुषाचं रूप सदैव सदैव नवीन नवीन प्रकारांनी प्रत्येकाने बघितलेलं आहे. भागवतकारांचं म्हणजे असं म्हणणं आहे की प्रत्येकाला बघताना त्याच्यात एक विभिन्नपणाने नाविन्य दिसलं म्हणून त्यांनी ते पुन्हा पुन्हा वर्णन केलंय. म्हणजे इथं जरी विराट पुरुषाचं वर्णन पुन्हा पुन्हा आलं तरी ती द्विरुक्ती नाही, हे विशेषत्वाने नमूद केलं. जो आत्मा सर्वांचा स्वामी, सर्वतः मुक्त स्वरूप आहे, तोच दीनता व बंधुता प्राप्त करतो. ही गोष्ट युक्तिविरुद्ध अवश्य आहे, परंतु वस्तुतः तीच भगवंताची माया आहे. स्वप्न पाहणाऱ्या पुरुषाला आपले धड कापणे इत्यादी व्यापार न होऊ नये अज्ञानवशात ते खरं वाटतं. स्वप्नात अरे आपण मेलो, आपलं मुंडकं उडून पडलं, आणि हे सगळं आपणच बघत असतो. मग तो खूप घाबरतो, घामेघूम होतो. पण प्रत्यक्षात तसं काही झालेलं असतं का? नाही. पण त्याचा प्रभाव केवढा असतो. तद्वत मायेचा प्रभाव आपल्यावर इतका खऱ्यासारखा होतोय हे ते सांगतायत. म्हणजे ईश्वरात त्याची प्रतीती होत नाही. त्याचे उत्तर आहे की ज्याप्रमाणे पाण्यात होणाऱ्या कंपादी क्रिया पाण्यात दिसणाऱ्या चंद्रम्याच्या प्रतिबिंबात नसतात, पण चंद्रबिंबाचं प्रतिबिंब हलतं ना, पाणी हललं की, पाण्याला वारं लागलं की पाणी हलतं. हे आपल्याला वाटतं आकाश हलतंय, चंद्रमा हलतोय, त्याप्रमाणे तो हलत नसतो. हा देहाभिमानी जीवातही देहाच्या मिथ्या धर्माची प्रतीती होते आणि म्हणून ते आपण परमात्म्यात आरोपित करतो. वास्तविक त्याचा किंचितही प्रभाव परमात्म्यावर पडत नाही. ज्यावेळी समस्त इंद्रिये विषयांपासून परावृत्त होऊन साक्षी श्रीहरीमध्ये निश्चल भावाने स्थित होतात, त्यावेळी गाढ निद्रेमध्ये झोपलेल्या माणसाप्रमाणे जीवाचे रागद्वेषादी सारे क्लेश सर्वथा नष्ट होतात. श्रीकृष्णांच्या गुणांचे वर्णन, त्याचे श्रवण अशेष दुःख राशींना शांत करतात आणि पुन्हा आपल्या हृदयात चरणकमलांची त्यांच्या रजाची सेवनाचे प्रेम जागे होते. पुन्हा विदुरजींना छोटे छोटे प्रश्न पडतायत आणि ते उत्तर मैत्रेयजी देत आहेत. विदुरजी मग विचारतायत, भगवन, आपल्या युक्तियुक्त वचनांच्या तलवारीने माझे संदेह छिन्न भिन्न झाले, पण आता माझे चित्त भगवंताची स्वतंत्रता आणि जीवाची परतंत्रता या दोन्हीत प्रवेशत आहेत. तर आपण ही एक छान गोष्ट सांगितली की जीवाला जी क्लेशादींची प्रतीती होते, सारखा जीव दुःखातच असतो, त्याला क्लेश होतच असतात,
त्याचा आधार फक्त भगवंताची माया आहे का? तो क्लेश मिथ्या आहे का? विश्वाचे मूळ कारणच मायेच्या अतिरिक्त अन्य काही नाही का? मग म्हणजे यश्च मूढ तमो लोके यश्च बुद्धे परम गतः तावुभौ सुखमेधेते क्लिश्यत्यंत ऋतोजनः. हे संसारी दोन प्रकारचे लोक सुखी आहेत. एक तर ते अत्यंत मूढ आहेत, अज्ञानग्रस्त आहेत, अन्यथा दुसरी बुद्धीच्या अतीत भगवंताला प्राप्त करून राहिलेत. आणि मधल्या श्रेणीचे लोक संशयास्पद, म्हणजे सतत त्यांना मनात संशय असतो आणि त्यामुळे ते दुःख भोगतात. एक जे अत्यंत वेडे आहेत, मूढ आहेत, त्यांना भगवंताशी काही देणं घेणं नाही. त्यांच्या डोक्यात लांब 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 पर्यंत देव नसतो, म्हणजे मनातच येत नाही. आणि जे दुसरं टोक असं आहे की जे 24 तास अहोरात्र त्याच्या कृपेमध्ये त्याच्याशी संलग्न राहून एक म्हणजे टोटली अलाइनमेंट विथ दॅट सुप्रीम पॉवर असा प्रकार आहे. पण भगवान आपल्या कृपेने माझा निश्चय झालाय की अनात्म पदार्थ वस्तुतः नाहीच, मग ते केवळ प्रतीत का होतात? मी आपल्या आता चरणांच्या सेवेच्या प्रभावाने त्या प्रती म्हणजे जे काही मला असं प्रतीत होतंय त्याला मला हटवायचा प्रयत्न करायचा आहे. तर तुम्ही कृपा करावी. या श्रीचरणांच्या सेवेने नित्यसिद्ध भगवान श्री मधुसूदन, त्यांच्या चरणकमलांचे उत्कट प्रेम, त्यांच्या आनंदाची वृद्धी ही कशी होईल? कृपा करून मला, म्हणजे ते पुन्हा पुन्हा विचारतायत. आपण सांगितले की सृष्टीच्या आरंभी भगवंताचे क्रमशः महदादी तत्व त्याच्या विकारांना रचून पुन्हा अंशापासून विराट उत्पन्न केले आणि नंतर ते स्वतः त्यात प्रविष्ट झाले. मग त्या विराटाचे हजारो पाय, हजारो जांघा, बाहू हे काय आहेत? त्यात पुन्हा इंद्रिय, विषय, इंद्रियाभिमानी देवता, 10 प्रकारच्या प्राण्यांचे इंद्रिय बल, मनोबल हे काय आहे? म्हणजे त्या विराट ब्रह्मादी प्रजापतींचा पण प्रभू कोण आहे? म्हणजे विराट प्रभूच आहे का? म्हणजे ब्रह्मादी प्रजापतींचा पण प्रभू आहे. त्यांनी कोणकोणत्या प्रजापतींना उत्पन्न केलं? आणि सर्ग, अनुसर्ग, मन्वंतरांचे अधिपती मनूंची पण रचना कशी झाली? म्हणजे जे विषय आपल्याला टोटली आजच्या काळातल्या लोकांना माहिती नाही. आपण काय म्हणजे खूप जण म्हणतात की याचा काय संबंध आहे का? पण फक्त एवढं की आपल्या मुळाचा बद्दल माहिती, डार्विनचा सिद्धांत एक उत्पत्ती के माकडापासून झालं वगैरे आपण ऐकतो, उत्पत्ती झाली. पण आपल्याला हे हजारो वर्षापूर्वी किती प्रगल्भता होती ह्याचे उल्लेख आहे, तर ते का नाही वाचायचे? म्हणजे आवर्जून अभ्यास करण्यासारखे हे आपले धर्मग्रंथ नावाने आहेत, पण असताना ते विलोभनीय फक्त ज्ञान आहे, त्याच्यात शुद्ध ज्ञान आहे. ते नक्कीच ते अभ्यासायला हरकत नाही. म्हणजे इथं मला तो विशेषत्वाने सांगावं लागलं, कारण हे किती सूक्ष्म गोष्टी दिल्या. जीवाच्या ठिकाणी स्पंदन असतं, संपूर्ण विश्व स्पंदनात्मक आहे, सतत हलत असतं प्रत्येक गोष्ट. हे काय आहे? असे अनेको प्रश्न पडलेले आहेत आणि ते बऱ्याचदा सामान्य लोकांनाही पडतच असतात. वेश, आश्रम, आचरण, स्वभावानुसार वर्णाश्रम, ऋषींचे जन्मकर्मादी, वेदांचे विभाग, यज्ञांचे विस्तार, उच्च नीचता, उच्च वर्णाच्या स्त्रीमध्ये होणाऱ्या संतान प्रकार, विभिन्न पुरुषाकडून वेगवेगळ्या स्त्रियांच्या म्हणजे वेगवेगळ्या वर्णांच्या स्त्रियांमध्ये होणाऱ्या संतानांचे प्रकार, हे म्हणजे जीवाची जशी आणखी जितक्या गत्या होत्या ते सर्व मला ऐकवा. आता आजच्या काळात म्हणण्यापेक्षा पूर्वीही कधीही जात पात हा फारसा ऋग्वेदामध्ये तो वारंवार दिलेला आहे. कुठंही जातीचा उल्लेख नाही. 5 प्रकार आहेत, ते गुणानुसार गुणकर्मानुसारच आहेत. आणि निषाद 5वी जात सांगितले, म्हणजे जे प्रखर राक्षसी प्रवृत्तीचेच असायचे, जे रात्रीच व्यवहार चालायचे, अशा अर्थाने त्यांना निषाद म्हटलेलं आहे. ब्रह्मन धर्म, अर्थ, काम, मोक्ष प्राप्तीसाठी परस्पर अविरोधी साधनांचे वाणिज्य, दंडनीती, शास्त्र श्रवणविधी, श्राद्धविधी, पितृगण सृष्टी, ग्रह, नक्षत्र, तारकास्थितीचे मला अलग अलग वर्णन सांगा. आणि त्याचबरोबर दानस्य तपसो, म्हणजे
पुन्हा एकदा फिरून मी पंचसाधन किंवा दशाज्ञा वेदांच्या आहे त्याचा पूर्ण श्लोक आलाय. दानस्य तपसो वापी यच्चेष्टा पूर्तयो फलम प्रवासस्तस्थ यो धर्मो यश्च पुंस कुतापदी. दान, तप, पूर्ण कर्माचे किंवा इष्ट आणि योग्य कर्माचे फळ काय? प्रवास आपत्तीच्या काळी माणसाचा धर्म काय? निष्पाप मैत्रेयी, धर्माचे मूळ कारण श्री जनार्दन भगवान कोणत्या आचरणाने संतुष्ट होतात हे कृपा करून तुम्ही सांगा. हे असे पुन्हा त्यांनी इतके प्रश्न जेवढे सुचतील तेवढे सॉरी प्रश्न विचारलेत आणि ते सर्व ध्यानात घेऊन मैत्रेयी त्यांना उत्तर देतात. विदुरजी, आपण भगवत भक्तांमध्ये प्रधान लोकपाल यमराज आहात. म्हणजे प्रत्यक्षात यमराजांचाच अंश असतो ना. ते आपल्या पुरुवंशात जन्म घेतल्यामुळे तो वंश साधू पुरुषांना पण म्हणजे सेवनीय झालेला आहे. धन्य आहे आपण श्रीहरीच्या कीर्तिमयी मालेस नित्य नूतन त्यांच्या कृपा छत्रात आहात म्हणूनच तुम्हाला हे सर्व प्रश्न पडले असं ते सांगतात. पुन्हा एकदा ते शेषजी आपल्या आश्रय स्वरूप त्या परमात्म्याची मानसिक पूजा करत होते. वेद ज्यांच्या नावाचे निरूपण वासुदेव करते त्याच्या कमलकोशाप्रमाणेचे डोळे बंद मिटलेले होते आणि प्रश्न केल्यावर म्हणजे त्यांनीही प्रश्न केला आणि त्याला सनत कुमारादी ज्ञानीजनांनी आनंदित करण्यासाठी अर्ध्या उघड्या डोळ्यांनी पाहिले. संकर्षण भगवानांनी सुरुवातीचे सांगितलं उल्लेख. सनत कुमार आदी ऋषींनी मंदाकिनीच्या पाण्याने भिजलेला आपला जटासंभाराने त्यांच्या चरणकमलांच्या चौकीच्या रूपात स्थित कमलास स्पर्श केला आणि ज्याची नागराज कुमारिका लिशित वरप्राप्तीसाठी प्रेमपूर्वक अनेक उपहार सामुग्रीने पूजा म्हणजे केलेली आहे त्यांनी सनत कुमारांनी. सनत कुमारादी त्यांच्या लीलांचे मर्मज्ञ होते. त्यांनी पुन्हा प्रेम गदगद वाणीने भगवंताच्या लीलांचे गान केले. ते शेषशाही भगवान म्हणजे शेषावर पहुडले होते. अर्धोन्मिलित त्यांचे नेत्र जे होते ते अर्धवट उघडे असे होते आणि ती सहसा पाण्यातच तो शेष असतो असं वर्णन केलं जातं. पाण्यात जटासंभार आपला असा काही उडवला आणि त्यात चरण त्यांचे धुताना त्यांनी त्या आपल्या जटांनी धुतले असं सांगितलंय. खूप परमहंसांमध्ये प्रधान श्री सांख्यायनजींचा जेव्हा भगवंताच्या लीला विभूतींचे वर्णन करायची इच्छा झाली तेव्हा त्यांनी आपले अवगत शिष्य अनुगत शिष्य आमचे गुरु पराशरजी बृहस्पती यांना ते ऐकवलं. सृष्टीच्या पूर्वी हे संपूर्ण विश्व पाण्यात बुडालेले होते. एकमात्र नारायण शेषनागावर पहुडलेले होते. बऱ्याच जणांना हाच प्रश्न पडतो की ब्रह्मा विष्णू महेश जर तिघही समान आहेत, त्यांची कामं समान आहेत, उत्पत्ती स्थिती लय ते अनुशासन करतात, तर मग विष्णूची उत्पत्ती आधी कशी? ब्रह्माला काम करायला सुचलं नाही असं कसं? म्हणजे हे आपल्या सामान्य बुद्धीला प्रश्न पडतात. पण भगवान विष्णू हाच सदैव देव अशा अर्थानेच घेतलेला आहे. तोच सर्वश्रेष्ठ परमात्मा असं संबोधले आहे आणि त्याच्यापासूनच संपूर्ण विश्वाची उत्पत्ती असं बोललं जातं. आणि त्यामुळेच ते सदैव योग निद्रेचा आश्रय घेऊन डोळे त्यांचे मिटलेले असतात. अग्नीची दाहकता आपल्या शक्तीला म्हणजे जसं लपवून काष्ठामध्ये अग्नी असतो दिसत नाही, पण जरा जरी आगीची धग लागली की ते कुठलंही काष्ठ किंवा लाकूड पटकन पेट घेतं, कारण त्याच्यात आग ही असतीच. त्याप्रमाणे भगवान हे असे आहेत की ते पूर्ण ध्यानमग्न झोप म्हणजे बसलेले आहेत असं म्हणतात. आपल्या शरीरात त्यांनी सूक्ष्म शरीरात संपूर्ण प्राण्यांना त्या प्राण्यांच्या सूक्ष्म शरीरांना लीन करून घेतलेले आहेत आणि जलाच्छयन केले आहे. त्यांनी सृष्टी काल आल्यावर फक्त जागवण्यासाठी काळ शक्तीला फक्त जागे ठेवले आहे आणि सगळ्यांना आपल्यात विलीन करून ठेवलंय. जेव्हा गरज लागेल तेव्हा ते पटकन उघडू शकतात
आपण साधं झोपेतनं सुद्धा योग्य वेळी म्हणजे जाग येत नाही आपल्याला, अगदी गजर लावून सुद्धा जर जास्त झोप झाली नसेल, आपल्याला खूप जागरण झालं असेल, दमाईल झालं असेल, काही औषध घेतलं असेल, तर आपण इतके गाढ झोपतो की गजर झालेलाही कळत नाही. आणि इथं त्यांनी सांगितलं की ते सजग झोपलेले असतात, ते पहुडलेले असतात, की त्यांनी ते सर्व विश्व स्वतःत सामावून घेतलेलं असतं आणि ते कोणत्याही क्षणी त्यांना पुन्हा त्याचा म्हणजे विस्तार करायचा याचं भान असल्यामुळं ते काळाच्या प्रेरणेने पुढचं सर्व करण्यासाठी सजगतेने झोपलेले पहुडलेले असतात. म्हणजे ते आपल्या स्वरूपभूताशी शक्ती बरोबर सहस्त्र चतुर्युग पर्यंत पाण्यात शयन केल्यानंतर जेव्हा त्यांच्या द्वारे नियुक्त कालशक्तीने त्यांच्या जीवांच्या कर्माच्या प्रवृत्तीसाठी प्रेरित केले, तेव्हा त्यांनी आपल्या शरीरात लीन अनंत लोक पाहिले आणि त्या अनंत लोकांना पाहून त्यांना म्हणजे उत्पत्तीची प्रेरणा ब्रह्मदेवांना दिली, त्यांच्या उत्पत्तीची. आणि त्याप्रमाणे पुन्हा विश्व निर्माण कसे झाले, कमल पुष्पातून स्वतःच्या नाभीतून कमल उत्पन्न झाले आणि त्याच्यातून ब्रह्मदेवांची उत्पत्ती झाली. आणि हे सर्व हे पुन्हा पुन्हा त्यांनी सांगितलंय की प्रलयकालीन पाण्यामध्ये पहुडलेले भगवान होते, हे सांगत त्यांनी की तिथं पहुडले म्हणजे आता त्यांना ते बिनकामाचे असं नाही. म्हणजे माया कशी अलौकिक काम करते की जिथं कुठंही दिसत नाहीये काही, तरी सुद्धा भगवंताचं एक जे काही म्हणजे काय काम चालू होतं, मायेला प्रेरित करणं आणि मायेच्या द्वारे संपूर्ण विश्वाचं काम घडवून आणणं, विश्व निर्मितीचं काम करणं, सृष्टी रचनेचं काम करणं, ते कसं चालू होतं. जरी भगवान शेषशय्येवर पडले असले तरी त्याचं त्यांनी खूप विस्तृत वर्णन करून त्यांना सांगितलंय की विश्वरचनेच्या इच्छावाले लोकविधाता ब्रह्माजींनी भगवंताच्या नाभी सरोवरातून प्रकटलेले कमळ, जल, आकाश, वायू, स्वतःचे शरीर हे 5 पदार्थ पाहिले आणि त्याशिवाय त्यांना काही दिसलं नाही. मग रजोगुणाने व्याप्त ब्रह्माजी प्रजा रचना करू इच्छित होते, तेव्हा त्यांनी सृष्टीचे कारण रूप केवळ 5च पदार्थ पाहिले. आणि मग ते इकडं तर त्यांना खूप सृष्टी रचनेची उत्सुकता होती. त्यांनी अचिंत्य श्रीहरीचे एकाग्र चित्ते चिंतन केले आणि भगवंताची स्तुती केली. ते जे ब्रह्माजीद्वारे भगवंताची स्तुती आहे ती ब्रह्मस्तुती म्हणून प्रसिद्ध आहे. खूप सुरेख स्तुती भगवंताची ब्रह्मदेव करतात की प्रभू, म्हणजे हे पुन्हा मागे दुसऱ्या स्कंदामध्ये आलं होतं, आता इथं पुन्हा मैत्रेय जी ब्रह्मदेव भगवंताची स्तुती करताय हे पुन्हा पुन्हा सांगितलं जातंय. ते आता पुन्हा तिसऱ्यांदा जे आलेला आहे उल्लेख हा की भगवंताची, आणि प्रत्येक वेळी व्यासांनाच ही एक काय म्हणतो आतून प्रेरणा होतीये, त्यांना राहवत नाहीये की भगवंताची स्तुती केल्याशिवाय, म्हणून ते कुणाच्या ना कुणाच्या मुखातून ही भगवत स्तुती करतायत. ब्रह्मदेवाच्या मुखातून त्यांनी केली भगवंताची स्तुती आणि ते म्हणतायत की प्रभू, आज फार काळानंतर मी आपणास जाणू शकलो आहे. अशी दुर्भाग्याची गोष्ट कशी आहे पहा, देहधारी जीव आपले स्वरूप जाणू शकत नाही. भगवन, आपल्याशिवाय आणखी काही नाही. जी वस्तू प्रतीत होते ती पण स्वरूपतः सत्य नाही, कारण की मायेचे गुण क्षुभित होण्यामुळे फक्त आपणच अनेक रूपात प्रतीत होत असता. हे विश्व कल्याणमय, मी आपला उपासक आहे. आपण माझ्या हितासाठीच माझ्या ध्यानात आपले हे रूप, मला म्हणजे संपूर्ण विश्व भर व्यापलेलं रूप, तेजोमय रूप, भेदरहित रूप, आनंद मात्र असलेलं रूप, हे सगळं तुम्ही मला दाखवलंय. म्हणजे जो पापात्मा विषयासक्त जीव आहे तेच ह्याचा अनादर करतील, अन्यथा ह्या आपल्या रूपाला मी पुन्हा पुन्हा वंदन करतो. माझ्या स्वामी, जे लोक वेदरूपी वायूने आणलेल्या आपल्या चरणरूप कमलकोशाच्या गंधाला आपल्या कर्णपुटाने ग्रहण करतात, त्या आपल्या भक्तजनांच्या हृदयातून आपण कधीही दूर जात नाही. हे अच्युत, हे उरुक्रम, ह्या प्रजेला तहान, भूक, वात, पित्त, कफ, सर्दी, गरमी, हवा, पाऊस
हे सगळं म्हणजे परस्पर कामाग्नी व दुस्सह क्रोधाने वारंवार कष्ट उपस्थाना पाहून मी फार खिन्न होतो. हे स्वामी, जोपर्यंत मनुष्य इंद्रिय आणि विषयरूपी मायेच्या प्रभावाने स्वतःला आपणापासून भिन्न समजतो तोपर्यंत हे सर्व होतच राहतं. ज्या वेळेस त्याच्या मनात प्रत्यक्ष म्हणजे आपण आणि परमात्मा एक आहोत, आपण त्याचा अंश आहोत ही भावना दृढ होईल, त्यावेळेस हे सर्व द्वंद्व थांबतील. देवा, दुसऱ्यांची तर गोष्ट सोड, जे साक्षात मुनी आहेत ते पण आपल्या कथा प्रश्नानुसार म्हणजे आपल्या मूळ कथापासून आपल्या स्वरूपापासून विन्मुख आहेत. हे नाथ, आपला मार्ग केवळ गुणश्रवणाने जाणू शकतो. आपण निश्चित माणसाने भक्ती योगाद्वारे परिशुद्ध झालेल्या हृदय कमलात निवास करता. भगवन, आपण आता एक आहात, तसेच संपूर्ण प्राणीमात्रांच्या अंतःकरणात स्थित अनेक परमहितकारी अंतरात्मा आहात असे भासते. पण तरी आपण एकमेवा द्वितीय सर्वानुभूती सर्वत्र विराजमान असणारे आपण आहात. हे भगवन, विश्ववृक्षाच्या रूपात आपणच विराजमान आहात. आपण आपल्या मूळ प्रकृतीचा स्वीकार करून जगाची उत्पत्ती स्थिती लय यासाठी माझ्या आपल्या व महादेवजींच्या रूपात 3 प्रधान शाखात विभक्तता करून कामाची त्या प्रजापती, मनु इत्यादी शाखा प्रशांच्या रूपात विस्तृत झालेल्या आहात. भगवन, आपली आराधना हीच लोकांची कल्याणकारी स्वधर्म साधना सांगितलेली आहे. हे प्रभू, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश ह्या 5 कशाच्याही अधीन नाही. तसेच ज्यावेळी जे साधा संसारास आपल्या उदरात सामावून घेण्यासाठी भयंकर तरंगाने विक्षुब्ध प्रलयकालीन पाण्यात अनंत विग्रहाच्या कोमल शय्येवर शयन करत आहेत, त्या पूर्वकल्पाच्या कर्म परंपरेने श्रमित झालेल्या जीवांना विश्राम देण्याचेच काम आपण करता. हे प्रभो, आपण पूर्णकाम आहात. आपल्याला कोणत्याही विषय सुखाची इच्छा नाही. पण आपणच बनवलेला धर्म मर्यादेच्या रक्षणासाठी पशु पक्षी मनुष्य देवता इत्यादी जीवयोनीत आपल्याच इच्छेने आपण शरीरे धारण करीत असता. किती अद्भुत कर्म आपले आहे. आपल्या नाभी कमलरूप भवनातून माझा जन्म झाला. ब्रह्मदेव स्तुती करतायत, त्यात पुन्हा एकदा सांगतायत, हे संपूर्ण विश्व आपल्या उदरी सामावले. आपल्या कृपेनेच मी त्रिलोकीच्या रचनारूप उपकारास प्रवृत्त झालो आहे. आपण संपूर्ण जगाचे एकमात्र सुहृद आहात, आत्मा आहात, शरणागतांवर कृपा करणारे आहात. आपण अपार करुणामय परमपुरुष पुराण पुरुष आहात. आपण परमप्रेममयी हास्यासहित आपले नेत्र कमळ उघडा आणि शेषशय्येवरून उठून विश्वनिर्मितीच्या आपल्या सुमधुर वाणीने माझा विषाद दूर करा. विश्वनिर्मितीसाठी हे सगळं मैत्रेयजी विदुरजींना सांगतायत. आणि मग ते म्हणतात, विदुरजी, अशा प्रकारे तप विद्या समाधीद्वारे आपले उत्पत्ती स्थान भगवंताला पाहून त्याचं म्हणजे जवळजवळ 24-25 श्लोक त्यांनी वर्णन केलेले आहे. भगवत स्तुती, ब्रह्मस्तुती म्हणून अनेक लोक पाठ करतात, ते पण खूप विस्तृत आहे. ते ध्रुवस्तुती, ब्रह्मस्तुती, गोपीगीत हे भागवतातील आणि रक्षागीत म्हणजे लहान मुलांसाठी भगवान जेव्हा दशम स्कंदात येतं की बालरक्षा स्तोत्र, जर लहान मुलांना काही झालं तर ते 6 श्लोकच आहेत त्याचे. जर आपण भस्म घेऊन ते म्हणत जर लहान मुलाला लावलं अंगारा करून, तर ते सर्व व्याधींपासून लहान मुलाची मुक्तता होते. जर लहान मुलाला काय होते सांगता येत नाही, तसं हे अनेक जे स्तुती आणि हे दिलेले आहेत कवच, त्याच्यातलं हे एक ब्रह्मस्तुती आहे. म्हणून मी हे फक्त जाता जाता उल्लेख केला. तसेच ध्रुवस्तुती पण आहे, ती पण लोक म्हणजे मुखोद्गत असणारी आहेत. ब्रह्मस्तुती 2 आहेत, गोपीगीत आहे आणि भ्रमर गीत आहे. ही सर्व भागवतातील अतिशय सुंदर गोष्टी जे पाठांतर करून अनेक म्हणजे अगदी वारकरी संप्रदायातली लोक सुद्धा
हे मुखोद्गत त्यांचे आहेत. मधुसूदन भगवंताने पाहिले की ब्रह्माजी प्रलयंकाली पाण्यात फार भिले आहेत. लोकरचना विषयात म्हणजे आता पुन्हा देव भिले का, म्हणजे ते जो भयानक, आपण साधा नदीला पूर आला, आता मी पंढरपुरातली आहे, पूर आला आणि आमच्या अंगणात 10 फूट पाणी होतं, आम्ही गच्चीत राहिलो होतो. म्हणजे ते पाण्याचं रूप बघून इतकं भयायला झालं होतं, म्हणजे सगळीकडे फक्त शांत आणि स्तब्ध, बाकी कुठे दिवे नसतात, काही नसतं. आणि रात्रीत पाणी एकदम चढलं होतं, म्हणजे भयावहच वाटतं पाण्याचं रूप, रौद्र रूप. आता सगळीकडे सध्या पाणी, म्हणजे पाऊस पडतोय, कित्येक ठिकाणी ढगफुटी होते, त्यांचं ते रूप बघून इतकं माणूस भीतं. मग इथं भगवंताची ही अलौकिक प्रलयंकाली लीला आहे, ती खरोखर भिण्यासारखी. ब्रह्मदेव सुद्धा भिले असा उल्लेख स्वतः भगवान करतायत. लोकरचना विषयात काहीच निश्चित विचार होत नसल्यामुळे, त्यामुळे भिऊन त्यांच्या लोकरचनेला विचार होत नाहीये. ब्रह्मदेवांच्या लोकरचनेच्या विषयाचा उहापोह किती वेळा आलाय. आपण नुसतं सृष्टी निर्माण झालेली बघतो, पण त्यामागं किती प्रचंड एक संरचना आहे, त्याचा किती अभ्यास केलाय. खूप छोट्या छोट्या गोष्टी निर्माण झाल्यावर ब्रह्मदेव म्हणत असतात, नाही हे नको, ह्याच्यापेक्षा चांगलं पाहिजे. म्हणजे कृमी कीटक झाले, पशु पक्षी झाले, मोठे प्राणी झाले. आणि मग जेव्हा त्यांनी मनु आणि स्वयंभू मनु आणि शतरूपा राणी हे जोडी निर्माण केली, त्यावेळेस त्यांना आनंद झाला की आता हे म्हणजे बरोबर झालं. सगळं पुढे येणार. सॉरी. ज्यावेळी जीव काष्ठाने व्यापलेल्या अग्नीप्रमाणे समस्त भूतांमध्ये मला पाहिल, त्यावेळी अज्ञान रूप मलापासून तो मुक्त होईल, देव सांगतायत. कारण सर्वत्र मीच एकमात्र व्यापलेला आहे. तुम्ही सर्वात पाहिले की मंत्रद्रष्टा आहात. प्रजा उत्पन्न करते वेळी पण तुमचे मन माझ्यात लागलेले असते, त्यामुळे पापमयी रजोगुण पण तुम्हास बाधू शकत नाही. कारण चित्त तुमचं माझ्यात असतं, त्यामुळं मी सृष्टी निर्माण केली हा अहंकार तुमच्यात तिथं येत नाही. प्रिय ब्रह्माजी, तुम्ही जी माझ्या कथानियुक्त, कथा वैभवाने युक्त जी स्तुती केली आहे व तपस्येत जी तुमची निष्ठा आहे, ते पण माझ्याच कृपेचे फळ आहे, हे लक्षात घ्या. मी समस्त कामना आणि मनोरथांना पूर्ण करण्यास समर्थ आहे. जो पुरुष नित्यप्रती, आपण म्हणजे भगवंताने जी ब्रह्मस्तुती सांगितली आहे, आपण जो नित्यप्रती ह्या स्तोत्राने माझी स्तुती करेल, मला भजेल, तो शीघ्रच मला लवकर प्रसन्न करेल. भगवंतानी वर दिलाय त्या 25 लोकांसाठी. आणि तत्ववेत्यांमध्ये असे म्हणणे आहे की पूर्त, तप, यज्ञ, दान, योग, समाधी आदी साधनांनी जे प्राप्त होणारे परम कल्याणमय फळ आहे, ते माझी प्रसन्नता आहे. पूर्तेन तपसा यज्ञैर दानैर योग समाधीना राधम निश्रेयसपुसा मत्प्रीतीस तत्वनिष्ठनम. विधाता, मी म्हणजे भगवंत ब्रह्मदेवांना म्हणतात, हे विधाता, मी आत्म्यांच्याही आत्मा, स्त्री पुरुषांच्याही प्रियातला प्रिय आहे. माझ्यावरच प्रेम केलं पाहिजे. हे ब्रह्माजी, त्रिलोक तसेच जी प्रजा माझ्यात लीन आहे, त्यास पूर्वकल्पासमान माझ्यापासून उत्पन्न झालेल्या आपल्या सर्व वेदमय स्वरूपाने स्वतःच रचना करा. मैत्रेयजी मग सांगतात की प्रकृती पुरुषांचे स्वामी कमलनाथ भगवान सृष्टी करता ब्रह्माजीला अशा प्रकारे म्हणून अभिव्यक्ती करून ते आपल्या नारायण रूपाने अदृश्य झाले. म्हणजे स्वतःला त्यांनी विगत केलं. हे अत्यंत रसाळ वर्णन त्यांनी केलेलं आहे आणि त्याचं वर्णन मैत्रेयजी विदुरांना सांगत आहेत. पुन्हा एकदा भगवान अंतर्धान पावल्यावर त्यांनी कशा प्रकारची सृष्टी निर्माण केली असा प्रश्न विदुरजींनी मैत्रेयींना केला आणि ते पुन्हा सांगतायत. पूर्वी सांगितल्यापेक्षा थोडस जास्त डिफरेन्शिएट करून इथं या स्कंदामध्ये सांगितलेलं आहे की मी 10 प्रकारची सृष्टी निर्माण केली असं ब्रह्मदेव सांगतात. पहिली सृष्टी महत्त्वाची, जी भगवंताच्या प्रेरणेने सत्वादी गुणात विषमता असणे, हेच त्याचे रूप.
दुसरी सृष्टी अहंकाराची, ज्याने पृथ्वी आदी ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांची उत्पत्ती येते. तिसरी सृष्टी भूतसर्ग, त्यात महाभूतांना उत्पन्न करणारा तन्मात्र वर्ग येतो. चौथी सृष्टी इंद्रियांची, हे ज्ञान आणि क्रियाशक्तीने संपन्न होते. पाचवी सृष्टी सात्विक अहंकारातून उत्पन्न झालेल्या इंद्रिय अधिष्ठाता देवतांची, मनाने पण ह्या सृष्टीच्या अंतर्गतच मन पण येतं. सहावी सृष्टी अविद्येची, त्यात तन्मित्र, अंधतन्मित्र, तम, मोह, महामोह अशा 5 गाठी आहेत. हा जीवांच्या बुद्धीचे आवरण आणि विक्षेप करणारे आहे. या 6 प्राकृत सृष्ट्या आहेत. आणि आता विकृत सृष्टीचे विवरण ऐक. भगवान आपले चिंतन करण्याच्या समस्त दुःखाचे हरण करत असतात. ही सारी लीला त्याच श्रीहरीची आहे. रजोगुणाचा स्वीकार करून जगताची रचना करतात. 6 प्रकारच्या प्राकृत सृष्टीनंतर 7वी प्रधान सृष्टी ही वैकृत सृष्टी होय. ती स्थावर वृक्षांची आहे. नंतर वनस्पती, औषधी, लता, तक्सार, विरुद्ध, द्रुम यांचा संचार खालून वर होतो. यात मुख्यतः ज्ञानशक्ती प्रकट नसते. ते आतल्या आत केवळ स्पर्शानुभव करतात. तसेच त्यांच्यातील प्रत्येक काही विशेष गुण राहतो. 8वी सृष्टी तीर्थ योनीची आहे, पशु पक्षी यांची. ते 28 प्रकारचे मानण्यात येतात. त्यांना काळाचे ज्ञान नसते. तमोगुणाचं आधिक्य असतं. फक्त खाणं, पिणं, मैथून आणि झोप हे विकार त्यांच्यापाशी असतात. त्यांना हुंगण्याने वस्तूचे ज्ञान होते. दूरदर्शीपणा, विचारशक्ती हे काहीही त्यांच्याजवळ नसतं. साधुश्रेष्ठ, या तीर्थकांमध्ये गाय, बकरा, म्हैस, नीलगाय, रूस नामक मृग, कोल्हा, भेड, उंट असे 2 खुराचे प्राणी येतात. आणि नंतर गाढव, खेचर, घोडा, गौरमृग, शरभ, चमरी हे खुरवाले आहेत. म्हणजे हे एक खुरवाले आहेत. खरं आपल्याला दिसताना गाढवाला 4 पाहे असं म्हणतात, पण त्यांच्या गुणविशेषावरनं ते केलंय. आता 5 नखवाल्या पशु पक्ष्यांची नावं सांगतो. कुत्र, गिधाड, कोल्हे, वाघ, बिलाव, खरगोश, ससा, सिंह, माकड, हत्ती, कासव, मगर हे पशु आहेत. बगळा, गिद्ध, बटेर, बाज, भल्लक, मोर, हंस, सारस, चकवा, कावळा हे सगळे उडणाऱ्या जीवांना पक्षी म्हणतात. आणि 9वी सृष्टी माणसाची आहे. ह्या एकाच प्रकारची आहे. त्यात आहाराचा प्रवाह वरून खाली असतो. रजोगुण प्रधान, कर्मपरायण आणि दुःखरूप विषयात सुख मानणारे जास्त असतात. स्थावर, पशु, पक्षी, मनुष्य या 3 प्रकारच्या सृष्टी आहेत. त्यात सांगण्यात येते की दैवसर्ग वैकृत सृष्टी आहे. महत्त्वादिरूप वैकारिक देवसर्ग त्यांची गणना प्राकृत सृष्टीमध्ये केली गेली आहे. आणि ह्याशिवाय सनत कुमार आदी ऋषींचा जो कौमार सर्ग आहे ते प्राकृत विकृत दोन्ही प्रकारचा आहे. त्याशिवाय एक देवसृष्टी आहे, ती 8 प्रकारची आहे. त्यात देवता, पितर, गंधर्व, असुर, अप्सरा, यक्ष, राक्षस, किन्नर, सिद्ध, चारण, विद्याधर, भूतप्रेत, पिशाच, किमपुरुष, अश्वमुख असे इत्यादी भेदाने पाहायला मिळतात. अशा प्रकारे मी सृष्टी कशी रचली याचं सविस्तर 10 प्रकारची सृष्टी रचून वर्णन केलंय ब्रह्मदेवाने. आणि ते शांतपणे मैत्रेयजींनी विदुरजींना सांगितल्यावर त्यांनी ते ऐकले. असं हे अत्यंत क्लिष्ट, थोडस तत्वज्ञानाला धरून, थोडस विराट रूपाशी संलग्न असं हे आजच्या दिवसाचं चिंतन होतं. ते श्रीकृष्णार्पणमस्तु. आजची कथा भगवंताला अर्पण करून आपण आरती आणि पद म्हणू. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त,
निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंसचे चित्त लोक सुखमळे संत द्विजकुळे सेऊन रमले भान हरपले रस पिता आरती करू तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता करुणानिधे प्रभोनो दोषान् क्षमस्व भगवन् सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन् भुवि भूत सर्गभाषा परिपूरिताभिलाषा श्वसितीव देव भाषा तां पालयस्व भगवन् आसीत् कदाचिदेषा वाणी विशुद्ध वेषा अधुना लवावशेषा तां पालयस्व भगवन् देशे स्वतंत्रताया प्राचीन सभ्यताया समयं समर्गताया करुणा पुनरानयस्व भगवन् करुणानिधे प्रभोनो दोषान् क्षमस्व भगन् सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन् गोपाल कृष्ण भगवान की जय देव देवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय परम सद्गुरु श्री गजानन महाराज की